नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. केवळ मवालीगिरी करणं, दादागिरी करणं हेच त्यांचं काम दिसतंय. आता विधानसभा अध्यक्ष म्हणतील की हे माझ्या विधान भवनाच्या परिसरात काही झाले नाहीये, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. पण आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, त्यांनी त्यांच्या आवाराच्या बाहेर कसंही वागावं, म्हणजे विधिमंडळ परिसराच्या बाहेर कसंही वागावं, त्याच्याबद्दल त्यांचं विधानसभा अध्यक्षांचं नियंत्रण नसावं मलाही पटणार. शेवटी हा लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे. त्यांनी लोकांशी किंवा एकूण जगात कसं वागलं पाहिजे याचा काही नियम आणि संकेत आहे. किमान त्यांना अधिकार नसला, कारण ते विधान भवनाच्या परिसरात झालं नसलं तरी सुद्धा त्याच्याबद्दल विधानसभा अध्यक्षांना किमान त्यांना त्यांची कान उघडणी करण्याचा तरी अधिकार असेल. मला माहिती आहे काय नियम येते, पण कान उघडणी तरी करण्याचा अधिकार असेल तर त्यांनी कान उघडणी तरी केली पाहिजे. पण कान उघडणी करणारेच जर मतदानाच्या वेळी दमदाटी करतायत असा आरोप झाला तर आपण तीही अपेक्षा करू शकतो. हे महायुतीचं सरकार असल्यामुळे एकनाथ शिंदेनी त्यांना कानपिचक्या द्यायला पाहिजे एवढंच नव्हे तर पुढच्या वेळी त्यांचं तिकीट कापलं पाहिजे एवढी तरी अपेक्षा करता येईल. आणि त्यांना जाहीरपणे त्यांना चपराक लावली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गृहमंत्र्यांनी गुन्हा नोंदवला पाहिजे त्यांच्याविरुद्ध. रोजच्या रोज एखाद्या वादग्रस्त विषयावरती, वक्तव्यावरती, कृतीवरती बोलायला लागतंय, याचं मलाही वाईट वाटतं. रोजच्या रोज कोणाला तरी अक्षरशः हातात हंटर घेऊन, म्हणजे शाब्दिक हंटर घेऊन कोणाला तरी फोडून काढावंसं वाटतं. हे दुर्दैवी आहे, असं होऊ नये. पण अशी वेळ हे लोक आणतायत याचंही वाईट वाटतं. आमदार संजय गायकवाड हे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करण्याबद्दल प्रसिद्ध आहे आणि त्यांना टॉवेल टायसन ही पदवी काही जणांनी दिलेली आहे. म्हणजे टॉवेलवरनं बनियनवर तशा अवतारामध्ये हे आमदार निवासामध्ये कॅन्टीनमधले पदार्थ वाईट आहेत म्हणून 2-4 ठोसे त्यांनी कॅन्टीन मॅनेजरला लगावले आणि खूप आपण शौर्य गाजवलेले आहे, मर्दुमकी गाजवलेली आहे अशा थाटामध्ये ते बाईट देत होते. त्यांना कुठल्याही प्रकारचा पश्चाताप त्याच्याबद्दल झाला नाही. आमदारांनी कायदा हातात घेऊ नये अशी अपेक्षा असते, परंतु ते वारंवार कायदा हातात घेतात. कुठल्या तरी वर्षी शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये त्याने हातात काठी घेऊन कोणाला तरी बदललं होतं, त्याच्या अंगावर धावून गेले होते की हे आपल्याला आठवत. गृह खातं हे सर्वात अकार्यक्षम खातं आहे असे उद्गार त्यांनी काढले. आणि गृहमंत्री कोण आहेत माहिती आहे? देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत तेच गृहमंत्री आहेत. अनेक प्रकारची वक्तव्य त्यांनी केलीत. राहुल गांधी आरक्षणाबद्दल बोलले होते तेव्हा राहुल गांधींची जीभ हसडून देणाऱ्याला 11 लाख रुपये देईल असंही ते म्हणाले होते. मतदारांबद्दल काय भाषा वापरली होती त्यांनी, संजय गायकवाडांनी? मटण आणि दारू पाजली की मतं मिळतात असं ते म्हणाले होते. अनेक गोष्टी सांगता येतील त्यांच्याबद्दल. अगदी छत्रपती संभाजीराजांबद्दल सुद्धा त्यांनी कुठल्या तरी संदर्भामध्ये हे असं करायला, असं बोलायला ते काय मूर्ख आहेत का अशा प्रकारचा उद्गार काढून वाद उडवून घेतला होता. अनेकांनी त्यांच्यावरती तुफान टीका केली होती. आज संजय गायकवाड मी आज का बोलले ते असं ते मला माहित नाही. जागतिक पुस्तक दिन आहे आज आणि एका पुस्तकाच्या संदर्भात ते बोलले, या निमित्ताने तरी त्यांचा एका पुस्तकाशी संबंध आलेला आहे, चांगली गोष्ट आहे. पण तो कसा संबंध आला तर शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या बद्दल यांनी काय ऐकलं होतं की नाही मला माहित नाही. अचानक त्यांना हे पुस्तक ते कुठेतरी त्यांना मिळालं आणि ते बघून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि त्या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत, त्या तरुण प्रकाशक आहे जो कॉम्रेड आहे, आणि त्या तरुण प्रकाशकाला त्यांनी दमदाटी केली. आणि तुलाही याच्यात एकेरी उल्लेख आहे शिवाजी महाराजांचा. ते एकेरी उल्लेख कसा आहे तर तो म्हणाला की हे जुनं पुस्तक आहे, ठीक आहे, आजचं पुस्तक नाहीये. आणि त्या पुस्तकामध्ये म्हणजे हे जुनं म्हणजे किती पुस्तक आहे जुनं आहे, माझ्या म्हणजे 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे, जवळजवळ 40 वर्ष झाली त्याला. आणि तसंच एक पुस्तक ग. कुऱ्हाडे यांनी 1939 मध्ये लिहिलं आणि त्याचं नाव तसंच होतं, शिवाजी महाराजांचा. शिवाजी कोण होता अशा प्रकारचा उल्लेख होता त्या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये. तर हे एकत्रित उल्लेख कसा आहे? कॉम्रेड पानसरे वर आहे, तुलाही तिकडे पाठवू का, तुझी जीभ हसडू का, तुला घरात घुसून मारू का, अशा प्रकारच्या धमक्या त्यांनी दिल्या. आणि शिवाय विचारलं की तू ब्राह्मण आहेस का? मग त्याचा इथे संबंध काय? हा प्रकाशक ब्राह्मण काय, याचा काय संबंध? आणि तो प्रकाशक म्हणाला की मी अत्यंत सौजन्याने तुमच्याशी बोलतो आहे, तुम्ही कशा पद्धतीने माझ्याशी बोलताय, आणि हे तुम्हाला मी खुलासा करतोय, हे जुनं पुस्तक आहे, ते पुस्तक वाचा म्हणजे कळेल तुम्हाला. पण हे गृहस्थ काही ऐकून घ्यायला तयार नव्हते आणि त्यांनी त्याला दमदाटी करायला सुरुवात केली.
आता इथे सांगायला पाहिजे की ज्या ज्या आपल्या आदर्शांबद्दल महापुरुषांबद्दल आपल्याला प्रेम असतं त्यांचा आपण एकेरी सुद्धा उल्लेख ठेवतो. अगदी श्रीरामाच्या बद्दलची गाणी आहेत त्याच्याबद्दल हे श्रीरामा हे गाणं आहे ना एकेरी म्हटलं प्रसिद्ध गाणं आहे हे मला वाटतं आशा भोसलेंचं आहे. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा एकेरी आहे देव परमेश्वराबद्दल अशा प्रकारची भाषा आपण वापरतो. कारण आत्मीयता असते आपुलकी असते आणि त्याच वेळी आदरभाव असतो पण जवळीक असते. इतकी आपुलकी असते की आपल्याला तो आपलाच वाटतो म्हणजे आपण एकेरी बोलतो म्हणजे आणखीन जवळीक वाटते. त्याच्यात अनादराचा प्रश्नच कुठे काहीच प्रश्न येत नाही. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की माझं राज शिवाजी राज शिवबा असा उल्लेख आपण अनेक ऐतिहासिक पुस्तकांमध्ये नाटकांमध्ये चित्रपटांमध्ये आपण पाहतो. तो प्रेमाने केलेला असतो. जाणून बुजून गैरसमज करून घ्यायचा आणि आपलं शिवप्रेम दाखवायचं अशी काही पद्धत संजय गायकवाडांनी पाडलेली का याचं मला म्हणजे त्याला खरंच असं वाटतं का खरा संताप आलेला असतो का ते नाटक असतं की प्रसिद्धी मिळवण्यासाठी म्हणून. आता गोष्ट अशी आहे की हे आपण शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला सांगतो वामनदादा कर्डकांचं उद्धवली कोटी कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर आहे पण एकेरी उल्लेख आहे प्रेमाने जिव्हाळ्याने केलेला उल्लेख आहे. संभाजी भगतांचा माझा भीम मला भेटला का बाई माझा भीम म्हणजे भीमराव आंबेडकर त्याच्याबद्दल प्रेम आहे आदर आहे आपुलकी आहे. अशा वेळी आपण एकेरीत उल्लेख करणं म्हणजे अनादर करणं असं यांना कोणी सांगितलेलं आहे असं आणि कॉम्रेड पानसरे यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर व्यक्त करणं ज्या पानसऱ्यांनी आयुष्यभर लोकांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम केलं त्यांची जी पुस्तिका आहे ती तुफान खपलेली आहे आणि अजूनही खपती आहे. आणि हा जो प्रकाशक आहे त्यांचं नाव प्रशांत आंबी आणि त्या प्रशांत आंबी हे सुद्धा अतिशय गरिबीतनं वर आलेले आहेत. कोल्हापूरच्या झोपडपट्टीत राहणारा हा कॉम्रेड आहे आणि शोषित वंचित वर्गातला आणि त्यांच्यासाठी काम करणारा असा हा प्रशांत आंबी आहे. त्याच्याबद्दल त्याला तर सलाम ठोकायला लागतो ठोकावसा वाटतो. कॉम्रेड पानसरेंचं काम तो पुढे नेतो एक प्रकारे त्यांची पुस्तिका तर प्रकाशित केली आहे त्यांनी कारण कोणीही प्रकाशित करू शकतो ती पुस्तिका. पानसऱ्यांनी ते ओपन ठेवलेलं आहे की ते अमुक प्रकाशन गृहाकडे हक्क मला वाटतं अगोदर लोकवाङ्मय गृहांनी छापलं होतं असं नाहीये कोणीही काढू शकतं इतकं कारण ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे अशी कॉम्रेड पानसरे यांची इच्छा होती. कॉम्रेड पानसरे यांचा माझा संबंध आला होता. मी अनेकदा त्यांच्याबरोबर भेटलेलो. त्यांनी मला व्याख्यानांसाठी आमंत्रित केलेलं आहे चर्चांसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी काही लिहावं म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. अनेकदा भेटलेलो आहे चर्चा केलेली आहे. या माणसांना आणि त्यांचं कुटुंबीय यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर वाटायला पाहिजे. पानसरे हे नगर जिल्ह्यातले शिक्षणासाठी ते कोल्हापूरमध्ये आले पुढे BA LLB झाले आणि गरिबीतनं वर आले. अक्षरशः त्यांनी शिपायाची नोकरी केली. वर्तमानपत्र विक्रेता म्हणून ते वर्तमानपत्र टाकण्याचं काम केलं त्यांनी आणि तेथून मग शिकत ते शिक्षक झाले प्रोफेसर झाले आणि मग वकील झाले. वकिली केली. अनेक कामगारांच्या प्रश्नांवर सुद्धा त्या केसेस त्यांनी घेतल्या. कामगार संघटना उभ्या केल्या. कोल्हापूरमधल्या कामगार संघटना ज्या उभ्या केल्या घरेलू कामगारांची असतील फेरीवाल्यांची असतील या सगळ्या संघटना कॉम्रेड पानसरेंनी उभ्या केल्या आणि संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव होतं. आणि इतका कमिटेड माणूस की टोल मुक्तीचं आंदोलन कोल्हापूरमध्ये जे झालं ऐतिहासिक आंदोलन त्याच्यामध्ये कॉम्रेड पानसरे यांची सुद्धा भूमिका महत्वाची होती. जागतिकीकरण विरोधी SEZच्या विरोधातले लढ्या असतील किंवा अनेक प्रश्न त्यांचं काम सगळ्या देशाला माहिती आहे. कम्युनिस्ट पक्षामध्ये अतिशय महत्वाची भूमिका त्यांनी निभावली. अशा व्यक्तीबद्दल त्यांच्या पुस्तिकामध्ये तू त्या माणसाला ते प्रशांतला सांगायचं की तू ते वर गेलेत पानसरे वर गेलेत त्यांचा खून झाला त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्यामुळे खून झाला. ते कोण आरोपी आहे ते अजून त्याचं काही झालेलं नाही त्या केसचा. लाज वाटायला पाहिजे संजय गायकवाड नावाच्या आमदाराला. असल्या आमदाराला लोकांनी का निवडून दिलेला आहे असा प्रश्न पडतो. म्हणजे महाराष्ट्रावरचा कलंक आहे हा आमदार. म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे याच्यासारखे आमदार होणं म्हणजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे न्यायप्रिय होते. जाती धर्मात काहीही भेदभाव न करणारे होते. आणि त्यांनी हे विचारतात ना तू ब्राह्मण आहेस का. महाराजांनी कुठल्याही जातीच्या बाबत भेदभाव केला नाही. म्हणजे त्यांच्या जातीतल्या माणसांना सुद्धा चुकला की शिक्षा दिली त्यांनी. हा माझ्या जातीचा असा त्यांनी काही भेदभाव केला नाही महाराजांनी. म्हणून ते छत्रपती महाराज होते. ते महापुरुष होते. आणि हा संजय गायकवाड त्यांची लायकी आहे का त्यांचं नाव तरी उच्चारण्याची
आणि हा शिवाजी महाराजांवरचं प्रेम व्यक्त करतो. पानसरे, कॉम्रेड पानसरे यांनी किती पुस्तकं लिहिली आहेत, पुस्तकं सुद्धा किती लिहिली आहेत बघा. एकीकडे चळवळी केल्या, एकीकडे पुस्तकं लिहिली. अजून न स्वीकारलेला मंडल आयोग पूर्वी लिहिलं होतं पुस्तक. काश्मीर बाबतच्या कलम 370ची मूळ कथा, कामगार विरोधी कामगार धोरणे, काही कामगार कायद्यांची तोंड ओळख, मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम, मार्क्सवादाची तोंड ओळख, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, पर्यायी दृष्टिकोन, राजर्षी शाहू, वसा आणि वारसा, शेती धोरण परत हर्जिने, कितीतरी त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि अशा व्यक्तीबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करणं, त्यांची पुस्तिका छापणाऱ्या प्रकाशकाला दमदाटी करणं, यांच्यावरती केस केली पाहिजे. आणि फडणवीस यांनी पूर्वी म्हटलेलं होतं एकदा की आता याच्या पुढे यांना माफ करणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य फडणवीसांनी केलेलं होतं. मला आठवते की एका प्रचार सभेत संजय गायकवाड होते. मला वाटतं 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी का विधानसभा निवडणुकीच्या वेळी मला आठवत नाही. पण त्यावेळी व्यासपीठावरनं संजय गायकवाड ज्या प्रकारची भाषा करतात त्याबद्दल आणि धर्मात जो काही द्वेष निर्माण करण्याचं काम ते करतात याच्याबद्दल अजितदादांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय गायकवाड हजर असताना त्या व्यासपीठावरती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांच्याच पक्षाचे ते नेते म्हणजे गायकवाडांच्या, आणि देवेंद्र फडणवीस तिथे होते. फडणवीस देखील म्हणाले होते की याच्या पुढे त्यांना माफ करणार नाही. मग आता फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांच्यावरती काही केस करणार, त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेणार का, हा खरा प्रश्न आहे. या माणसाची मस्ती उतरवण्याची अत्यंत गरज आहे. असं चालणार नाही की आमदार आहे म्हणून काय वाटेल ते करायचं म्हणून. आणि या आमदाराला बघा अशा गोष्टीचा संताप येत नाही की, तुम्हाला सांगतो कोश्यारी काय म्हणाले होते, सुधांशू त्रिवेदी असेल, कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, श्रीपाद चिंदम असेल, हे यांनी जी काही वक्तव्य केली महाराजांबद्दल त्यावेळी यांना राग नाही आला संजय गायकवाडांना. खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणत होते की सुरतची लूट ती लूट नव्हती, ते चुकीचा इतिहास हा काँग्रेसवाल्यांनी म्हणे सांगितलेला आहे. फडणवीसांचा इतिहासाचा अभ्यास किती आहे मला माहिती नाही, पण जदुनाथ सरकार यांनी सुद्धा ही लूट म्हणजे कशासाठी केली होती लूट, की त्यामध्ये सुद्धा सामाजिक हित कसं होतं, त्यामध्ये जो शत्रू पक्षावरती बदला घेण्याची कृती कशी होती हे त्यांनी दाखवलं. आणि ती लूट करता कोणावरती अन्याय असा केला नाही, कोणाला मारझोड करणं, कोणाला ताब्यात घेणं, अशा प्रकारच्या गोष्टी केल्या नाही त्यांनी. त्या लुटीचा अख्खा इतिहास जदुनाथ सरकारने म्हटलेला, आणि त्या पत्रव्यवहार सुद्धा सुरतची लूट असा शब्दप्रयोग आहे, हे इतिहासकारांनी दाखवून दिलेलं होतं. मग याच्याबद्दल आता संजय गायकवाड काय म्हणणार, पण त्याला वाचायला लागेल ना, त्यांना काही वाचनच नाही, काही त्यांचं काहीही वाचायचं नाही आणि वाटेल ते बरायचं, ही त्यांची संस्कृती आहे असं दिसतं. गोष्ट अशी आहे की संजय गायकवाड हा विषय निघाला, त्यामुळे अजून एक गोष्ट सांगायला पाहिजे. बघा हे संभाजी ब्रिगेड हे नाव आहे, ते एक कोणीतरी दीपक काटे म्हणून आहे, त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता, संभाजी ब्रिगेडचं नाव धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे ब्रिगेड असंच असलं पाहिजे असा आग्रह झाला. मग हे नावच बदला म्हणे, त्यामध्ये अनादर आहे म्हणे. आता संभाजी ब्रिगेड वाल्यांना सुद्धा जो अशा प्रकारचं सुनावणारा हा जो दीपक काटे आणि संजय गायकवाड यांचं एकाच प्रकारचे हे दोघंही. गोष्ट अशी आहे की बाकीची यांना काही गोष्ट माहिती असते की संभाजी महाराज हे संस्कृतचा अभ्यास होता, ब्रजभाषेचा अभ्यास होता, अतिशय विद्वान होते ते, या गोष्टी यांना काही माहित नसतात. छत्रपती शिवाजी महाराज हे जाती धर्मात भेद करणारे नव्हते. आणि कॉम्रेड पानसरेंना या निमित्ताने समाजामध्ये जे विष कालवलं जात आहे ते दूर करायचं होतं, यासाठी त्यांनी शिवाजी कोण होता ही पुस्तिका लिहिली होती. आता तुम्हाला सांगतो की अजून एक गोष्ट की एका साताऱ्याच्या प्राध्यापिका पुनालिनी आहेर यांनी पानसरे कोण होता या पुस्तकाचा संदर्भ दिला, त्याबरोबर त्यांना दमदाट्या करण्यात आल्या, त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला. केवळ त्या पुस्तिकेचा संदर्भ दिला म्हणून त्यांनी अपमान केला म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला, त्या महिलेच्या बाजूने, त्या प्राध्यापिकेच्या बाजूने, आणि पोलिसांना फटकारला. म्हणजे हे थोडक्यात काय आहे, खोटं प्रेम दाखवायचं महापुरुषांबद्दल. आणि महापुरुषांनी जी शिकवण दिलेली आहे, सभ्य सुसंस्कृतपणे वागणं, न्यायाने वागणं, लोकांचं हित साधणं, प्रामाणिकपणे काम करणं, हे यांना या जे नेते महापुरुषांच्या बद्दल प्रेम दाखवतात तथाकथित, त्यांना माहित नसतं किंवा त्यांना ते करायचंच नाहीये. महापुरुषांच्या नावाने आपलं मतांचं मार्केट कसं वाढेल, आपली लोकप्रियता कशी वाढेल, हे बघणं एवढंच त्यांचं काम. संजय गायकवाड यांना कुठल्याही प्रकारची न्यायप्रियता, सुसंस्कृतपणा नाही, केवळ मवालीगिरी करणं, दादागिरी करणं, हेच त्यांचं काम दिसतंय. आता
विधानसभा अध्यक्ष म्हणतील की हे माझ्या विधान भवनाच्या परिसरात काही झाले नाहीये, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. पण आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, त्यांनी त्यांच्या आवाराच्या बाहेर कसंही वागावं, म्हणजे विधिमंडळ परिसराच्या बाहेर कसंही वागावं, त्याच्याबद्दल त्यांचं विधानसभा अध्यक्षांचं नियंत्रण नसावं हे मलाही पटणार नाही. शेवटी हा लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे. त्यांनी लोकांशी किंवा एकूण जगात कसं वागलं पाहिजे याचं काही नियम आणि संकेत आहेत. किमान त्यांना अधिकार नसला, कारण ते विधान भवनाच्या परिसरात झालं नसलं तरी सुद्धा त्याच्याबद्दल विधानसभा अध्यक्षांना किमान त्यांना त्यांची कान उघाडणी करण्याचा तरी अधिकार असेल. मला माहिती आहे काय नियम येते, पण कान उघाडणी तरी करण्याचा अधिकार असेल तर त्यांनी कान उघाडणी तरी केली पाहिजे. पण कान उघाडणी करणारेच जर मतदानाच्या वेळी दमदाटी करतायत असा आरोप झाला तर आपण तीही अपेक्षा करू शकत. हे महायुतीचं सरकार असल्यामुळे एकनाथ शिंदेनी त्यांना कानपिचक्या द्यायला पाहिजे एवढंच नव्हे, तर पुढच्या वेळी त्यांचं तिकीट कापलं पाहिजे एवढी तरी अपेक्षा करता येईल. आणि त्यांना जाहीरपणे त्यांना चपराक लावली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गृहमंत्र्यांनी गुन्हा नोंदवला पाहिजे त्यांच्या विरुद्ध. गुन्हा नोंदवून अशा प्रकारे दमदाट जीभ छाटण्याची धमकी दे ना. म्हणजे सामान्य माणसांनी उद्या कोणाला अशी धमकी दिली तर त्याला ताबडतोब अटक केली जाईल. राहुल गांधींची जीभ छाटणं, अशा प्रकारचं वक्तव्य करणारा हा माणूस आहे. आणि अशा प्रकारची भाषा करणारे विरोधी पक्षातले असले तर त्यांच्यावर कारवाई झाल्याची उदाहरणं आहेत देशात. पण सत्ताधारी पक्षाला वेगळा न्याय आहे का? माझं म्हणणं आहे, हे काँग्रेस, उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल, राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष असेल, कोणीही अशा प्रकारचं वक्तव्य केलं तरी त्याच्या विरोधात, तो सामान्य माणूस असो, आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला आतच घेतलं पाहिजे. आता हे पुष्कळ झालं या संजय गायकवाडांचं. म्हणजे जशी पापाचा घडा भरलेला आहे तसा यांच्या पापाचा घडा भरलेला आहे. यांच्याकडे संपत्ती सुद्धा बऱ्यापैकी जमा झाली असे रिपोर्ट्स आलेले आहेत. ही दुसरी टर्म आहे त्यांच्या आमदारकीची आणि अचानकपणे त्यांच्याकडे जर एवढी संपत्ती आली आहे असं लोक म्हणतात तर त्याचाही खुलासा झाला पाहिजे. पण तो प्रश्न वेगळा आहे. आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि मग ते मटण आणि दारू पाजून त्यांनी मतं मिळवलीत की नाही हे माहित नाही, कारण त्यांनीच तसे उद्गार काढले होते की मटण दारू पाजले की विजय मिळवत आहे. काय प्रकारे त्यांनी विजय मिळवला हे माहित नाही. पण मतदारांनी पुढच्या निवडणुकीत त्यांना हिसका दाखवलाच पाहिजे. पण त्याच्या अगोदर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. पाहत रहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.